श्री स्वामी समर्थ मंडळी, आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कृपया सुरुवातीचे हे काही क्षण अतिशय लक्षपूर्वक ऐका, कारण आज जी रात्र येत आहे ती वर्षभरात क्वचितच येणारी आणि तितकीच शक्तिशाली अशी आहे. आज मंगळवार, धुलीवंदन आणि त्याच दिवशी चंद्रग्रहण. हा संयोग योगायोग नाही तर संकेत आहे. अनेकांना माहिती नसते, पण ग्रहण काळात आपल्या घराभोवती आणि मनाभोवती नकारात्मक ऊर्जा वेगाने फिरू लागते. ज्यांच्या घरात आधीच तणाव, आजार, पैशांची अडचण किंवा भांडणं सुरू असतात त्यांच्यासाठी हा काळ अधिक संवेदनशील असतो. तुमच्या घरात अचानक पैशांची गळती वाढली आहे का? कमाई होते पण टिकत नाही का? नवरा बायकोमध्ये वारंवार वाद होतात का? मुलं ऐकत नाहीत, चिडचिड करतात का? किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी आहे का? जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्या घरात असेल तर आजचा उपाय तुम्ही चुकवू नका, कारण ग्रहणाच्या वेळी केलेली एक छोटी कृती आयुष्यभराचे संकट कमी करू शकते असे शास्त्रात सांगितले जाते. आज मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी पण सोपा उपाय सांगणार आहे. हा उपाय चंद्रग्रहणाच्या वेळी कापुरासोबत एक विशिष्ट वस्तू जाळण्याचा आहे. परंतु कोणती वस्तू, कधी जाळायची, कशी जाळायची आणि जाळण्यानंतर काय करायचे हे सर्व शेवटपर्यंत नीट ऐका. मध्येच व्हिडिओ बंद करू नका, कारण शेवटी एक महत्त्वाचा नियम सांगणार आहे जो पाळला नाही तर उपाय अपूर्ण राहू शकतो. आजचा दिवस धुलीवंदनाचा आहे. धूळ म्हणजे भूतकाळातील नकारात्मकता आणि वंदन म्हणजे नम्रतेने तिचा निरोप. त्यात चंद्रग्रहणाची सावली जोडली गेली की मन, घर आणि नातेसंबंध यांची कसोटी लागते. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. मन अस्थिर असेल तर घरात शांतता राहत नाही. म्हणूनच ग्रहण काळात चंद्राशी संबंधित गोष्टींवर विशेष लक्ष द्यावे लागते. काही लोक या गोष्टी अंधश्रद्धा म्हणून टाळतात, पण ज्यांनी श्रद्धेने उपाय केले त्यांना फरक जाणवला आहे. आपले पूर्वज विनाकारण काही सांगत नसत. ग्रहण काळात जप, मंत्र, धूप, कापूर यांना विशेष महत्त्व दिले जाते, कारण या काळात वातावरणातील सूक्ष्म ऊर्जा वेगाने बदलते. म्हणूनच आज संध्याकाळी चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी आणि ग्रहण संपेपर्यंतचा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. या वेळेत आपण घर शुद्ध केले तर वर्षभराचे अडथळे कमी होतात असे मानले जाते. आता पुढे मी जो उपाय सांगणार आहे तो करताना श्रद्धा, शांती आणि विश्वास ठेवणे अत्यावश्यक आहे. फक्त कृती म्हणून करू नका, मनापासून करा, कारण ग्रहण काळात केलेली प्रार्थना थेट दैवी शक्तींपर्यंत पोहोचते असे म्हटले जाते. मंडळी, आता आपण थेट मुद्द्यावर येऊया, पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. ग्रहण काळ हा नेहमीच संवेदनशील मानला जातो. यावेळी घरातील वातावरण जितके शुद्ध आणि शांत ठेवता येईल तितके चांगले. म्हणून हा उपाय सुरू करण्यापूर्वी घरात अनावश्यक बोलाचाली, भांडण किंवा नकारात्मक चर्चा टाळा. सर्वप्रथम वेळ समजून घ्या. हा उपाय तुम्ही चंद्रग्रहण सुरू झाल्यानंतर करू शकता, पण सर्वोत्तम वेळ म्हणजे ग्रहणाचा मधला काळ. जर अचूक वेळ माहिती नसेल तर ग्रहण सुरू झाल्यानंतर थोडा वेळ थांबा आणि मग शांतपणे उपाय सुरू करा. घाई करू नका. उपायासाठी काय लागणार? एक मातीचे किंवा तांब्याचे भांडे घ्या. स्टीलचेही चालेल, पण शक्य असेल तर मातीचे अधिक चांगले मानले जाते. त्यात थोडे स्वच्छ तांदूळ घाला. तांदूळ म्हणजे समृद्धी आणि स्थैर्याचे प्रतीक. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, कापूर. शक्य असेल तर भीमसेनी कापूर वापरा, नसेल तर साधा कापूर चालेल. 7 छोटे तुकडे घ्या. 7 हा अंक ग्रहशांतीसाठी शुभ मानला जातो. आता जी विशेष वस्तू आपण कापूर सोबत जाळणार आहोत ती म्हणजे पिवळी मोहरी आणि काळे तीळ यांचे मिश्रण. या दोन गोष्टींना नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असल्याचे मानले जाते. त्यात 11 काळे उडीद घाला. हे 3 घटक एकत्र आले की ते दोष निवारणासाठी प्रभावी मानले जातात. ही वस्तू हातात घ्या. आता तुमच्या घरातील सर्व सदस्यांवरून, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा हलक्या हाताने उतरवा. प्रत्येकावर वेगळे घेण्याची गरज नाही. एकदाच घेतलेले मिश्रण सर्वांवरून उतरवा. उतरवताना मनात एकच प्रार्थना करा, आमच्या घरातील सर्व दोष, वाद, आजार आणि दारिद्र्य या वस्तूमध्ये सामावून जावोत. हे करताना घाबरू नका, श्रद्धेने करा. यानंतर हे सर्व मिश्रण त्या कापुरावर ठेवा. त्यात 2 लवंग आणि एक छोटी वेलचीही घालू शकता. यामुळे वातावरणात सुगंध आणि सकारात्मकता वाढते. आता एक लहानसा गाईच्या शेणाचा तुकडा म्हणजे गौरी मिळाला तर उत्तम, नसेल तर हा भाग वगळू शकता. पण असे मानले जाते की गौरीमुळे धूर अधिक शुद्ध करणारा होतो. हे सर्व देवघरासमोर ठेवा.
देवघर नसेल तर घराच्या मध्यभागी स्वच्छ जागा निवडा. दिवा लावा. तुळशी असेल तर तिथेही एक दिवा लावा. घराचा मुख्य दरवाजा थोडा उघडा ठेवा, जेणेकरून नकारात्मकता बाहेर जाईल. आता कापूर प्रज्वलित करा. कापूर जळू लागल्यावर शांतपणे बसा. घाई गडबड करू नका. त्यावेळी 11 वेळा ओम त्र्यंबकम यजामहे हा महामृत्युंजय मंत्र जपा. जर मंत्रपाठ नसेल तर ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ यांचा जप सतत करा. जप करताना थोडे थोडे तूप कापुरावर टाका. यामुळे ज्वार थोडा वेळ टिकेल आणि धूर अधिक प्रमाणात पसरेल. आता पुढचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे, म्हणून नीट ऐका. कापूर जळत असताना ते भांडे सावधपणे उचला आणि घरातील प्रत्येक खोलीत त्या धुराचे वलय फिरवा. स्वयंपाकघर, बेडरूम, मुलांची खोली, अगदी बाथरूमच्या दारापर्यंत धूर जाऊ द्या, कारण नकारात्मकता कोणत्याही कोपऱ्यात साचलेली असू शकते. यानंतर मुख्य दरवाजाजवळ उंबरठ्यावर ते भांडे काही क्षण ठेवा आणि त्यावेळी ओम श्री महालक्ष्म्याय नमः हा जप करा. जोपर्यंत कापूर पूर्ण जळत नाही तोपर्यंत जप सुरू ठेवा. कापूर शांत झाल्यानंतर जी थोडी राख उरेल तिचा एक छोटासा टिळा प्रत्येकाच्या कपाळावर लावा. उरलेली राख घराच्या उंबरठ्यावर हलकीशी शिंपडा. उरलेली राख पाण्यात मिसळून एखाद्या झाडाच्या मुळाशी टाका. पण लक्षात ठेवा, तुळशीच्या कुंडीत टाकू नका. हा उपाय इतकाच नाही. पुढे आता आपण पाहणार आहोत ग्रहणाच्या दिवशी कोणते नियम पाळायचे, कोणत्या चुका अजिबात करायच्या नाहीत आणि एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर तिच्यासाठी काय विशेष करायचे. हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून नक्की ऐका. मंडळी, आपण उपाय समजून घेतला, पण अजून काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी बाकी आहेत. कारण ग्रहणाचा परिणाम फक्त घरावर नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या मनावर आणि आरोग्यावरही होतो. सर्वप्रथम, घरात एखादी व्यक्ती सतत आजारी असेल, औषधं चालू असतील, BP, शुगर, थायरॉइड किंवा कोणताही जुना त्रास असेल तर तिच्यासाठी एक छोटा पण प्रभावी उपाय आहे. एक ताजं विड्याचं पान घ्या. त्यावर एक छोटंसं गुलाबाचं फूल ठेवा. सोबत 1 किंवा 2 बत्ताशे ठेवा. आता हे पान त्या आजारी व्यक्तीवरून 21 किंवा 31 वेळा उतरवा. उतरवताना मनात प्रार्थना करा, या व्यक्तीचा त्रास, वेदना आणि आजार या ग्रहणाच्या अग्नीत जळून जाओ. ग्रहण काळात किंवा ग्रहण संपताच हे पान कापुराच्या जळत्या अग्नीत अर्पण करा आणि मनोभावे प्रार्थना करा. श्रद्धा असेल तर परिणाम जाणवतो, असे अनेक अनुभवी लोक सांगतात. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, नवरा बायकोमध्ये सतत वाद होत असतील, संवाद तुटला असेल, राग आणि अहंकार वाढला असेल तर आजचा दिवस नातं सुधारण्यासाठी संधी आहे. दोघांनी एकत्र देवासमोर बसा. 2 लवंगा आणि 2 कापुराचे तुकडे हातात घ्या. आमच्या नात्यातील कटुता दूर हो अशी प्रार्थना करा. ते कापुरात अर्पण करा आणि शक्य असेल तर एकमेकांचा हात धरून काही क्षण शांत बसा. ग्रहण काळात केलेली मनापासूनची प्रार्थना मनातील अंधार कमी करते. आता सर्वात महत्त्वाचा भाग, नियम. पहिला नियम, आजच्या दिवशी कोणालाही उधार पैसे देऊ नका आणि कोणाकडून उधार घेऊ नका. ग्रहण काळात पैशांची देवाणघेवाण केल्यास आर्थिक अस्थिरता वाढते असे मानले जाते. वस्तू खरेदी करायची असेल तर रोख व्यवहार करा, पण उधारी टाळा. दुसरा नियम, दूध, दही, ताक कोणालाही उसनं देऊ नका, कारण या वस्तू चंद्राशी संबंधित मानल्या जातात. चंद्र मन आणि स्थैर्याचा कारक आहे. या दिवशी या वस्तू घराबाहेर गेल्या तर मानसिक अस्थिरता वाढू शकते असे शास्त्र सांगते. तिसरा नियम, घरात वाद घालू नका. ग्रहणाच्या दिवशी उच्चारलेले कठोर शब्द मनावर खोल ठसा उमटवतात. शक्य तितके शांत रहा. चौथा नियम, स्त्रियांनी पूजा करताना केस मोकळे सोडू नयेत. केस बांधलेले असावेत, कारण शिस्त आणि संयम हे या दिवशी अत्यंत आवश्यक मानले जाते. पाचवा नियम, ग्रहण सुरू असताना अन्न सेवन टाळा. शक्य असल्यास ग्रहण संपल्यानंतर स्नान करा आणि मगच अन्न घ्या. लहान मुले, वृद्ध किंवा आजारी व्यक्तींसाठी हा नियम थोडा सैल असू शकतो. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगते. ग्रहण काळात भीती बाळगू नका, पण निष्काळजीपणा करू नका. श्रद्धा ठेवा. हा काळ आपल्याला शुद्धीकरणाची संधी देतो. जसं चंद्र काही वेळ सावलीत जातो आणि पुन्हा तेजानी बाहेर येतो, तसंच आपलं जीवनही अडचणींमधून बाहेर येऊ शकतं. आज मंगळवार आहे. मंगळ हा पराक्रम आणि शक्तीचा ग्रह मानला जातो. धुलीवंदन म्हणजे जुनी नकारात्मकता झटकून टाकण्याचा दिवस आणि चंद्रग्रहण म्हणजे मनातील अंधार ओळखण्याचा क्षण. हा तिहेरी संयोग तुमच्या घरासाठी परिवर्तनाचा बिंदू ठरू शकतो. म्हणून हा उपाय श्रद्धेने करा, नियम पाळा आणि सर्वात महत्त्वाचे, मनात विश्वास ठेवा की
की आमच्या घरावर दैवी कृपा आहे. मंडळी, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर याचा अर्थ तुमच्या मनात तुमच्या घरासाठी, कुटुंबासाठी आणि भविष्यासाठी खरी काळजी आहे आणि हीच श्रद्धा तुमची सर्वात मोठी ताकद आहे. आजचा हा चंद्रग्रहणाचा विशेष उपाय तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक म्हणजे फक्त बटन दाबणे नाही, तर हो, मला अशीच आध्यात्मिक माहिती हवी आहे असा तुमचा संकेत असतो. यामुळे हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतो आणि एखाद्या गरजू कुटुंबालाही याचा फायदा होऊ शकतो. जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा, कारण पुढील काही दिवसात येणारे ग्रह, व्रत, पौर्णिमा, अमावस्या, ग्रहण यासंबंधीचे महत्त्वाचे उपाय मी इथेच सांगणार आहे. बऱ्याच वेळा आपण एखादी संधी फक्त माहिती नसल्यामुळे गमावतो, पण तुम्ही ती चूक करू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, कारण काही उपाय विशिष्ट वेळेतच करायचे असतात. नोटिफिकेशन वेळेवर मिळाले तरच तुम्ही योग्य क्षणी योग्य कृती करू शकता. आणखी एक विनंती, हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या घरातील वाद कमी होतील, कोणाला मानसिक शांतता मिळेल किंवा कोणाचा आर्थिक अडथळा दूर होईल. पुण्य कमवायची ही सुद्धा एक संधी आहे. तुमच्या घरात चंद्रासारखी शांती आणि लक्ष्मी मातेची अखंड कृपा नांदो हीच मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.